खूप दिवसापासून प्रतीक्षा असलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचा बिगुल अखेर वाजलाय। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 31 जानेवारीपूर्वी या निवडणुका घेणं बंधनकारक होतं आणि आता राज्य सरकारनं निवडणूक आयोगानं मोठ्या घोषणा केली आहे। 4 नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयुक्तांनी पत्रपरिषद घेऊन महाराष्ट्रातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर केला। या निवडणुकासाठी उमेदवारांना 10 नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करता येणार आहेत, तर 17 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येईल। 18 नोव्हेंबरला अर्जाची छाननी होईल। ज्या ठिकाणी अपील नसेल त्या ठिकाणी 21 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज माघारी घेता येईल। ज्या ठिकाणी अपील दाखल असेल त्या ठिकाणी 25 नोव्हेंबर ही अंतिम तारीख असेल। या सर्व प्रक्रियेनंतर 2 डिसेंबर रोजी राज्यभर मतदान होईल आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 डिसेंबरला मतमोजणी पार पडेल। निवडणुकीची घोषणा होताच ज्या भागांमध्ये मतदान होणार आहे त्या ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे असं निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे। तथापि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नाहीत। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका राज्याच्या राजकारणातील पुढच्या काही महिन्यात महत्त्वाचा टप्पा ठरणार आहेत। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज नेटवर्क 360 या चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा।